श्रीलंकेनं डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आपला पाठीचा कणा ताठ ठेवलाय। श्रीलंकेनं अमेरिकेच्या लढाऊ विमानांना उतरण्यास परवानगी नाकारली आहे। श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी त्यांच्या संसदेला ही माहिती दिली आहे। आग्नेय श्रीलंका भागातील मत्ताला आंतरराष्ट्रीय विमानतळावर मार्च महिन्यात अमेरिकेच्या 2 लढाऊ विमानांनी उतरण्याची परवानगी मागितली। परवानगी मागणारी दोन्ही अमेरिकन लढाऊ विमानं जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सज्ज होती। मात्र श्रीलंकेनं ही परवानगी नाकारली आहे। जिबुती इथल्या अमेरिकेच्या लष्करी तळावरील 2 लढाऊ विमानांनी 4 आणि 8 मार्चला श्रीलंकेत उतरण्याची परवानगी मागितली होती, मात्र ती नाकारली गेली। कोणत्याही प्रकारे दबाव आला तरी श्रीलंका तटस्थ राहील असा दावा दिसानायके यांनी संसदेत केलाय। पश्चिम आणि दक्षिण आशियासाठी अमेरिकेचे विशेष दूत सर्जिओ गोर यांच्याशी भेटीनंतर दिसानायके यांचं हे निवेदन आलंय। याआधीही अमेरिकेनं 4 मार्चला बुडवलेल्या इराणच्या देना या युद्धनौकेतल्या नौसैनिकांना वाचवण्यात श्रीलंकेनं मोठी कामगिरी पार पाडली होती। त्यानंतर इराणची बुशहर ही युद्धनौका कोलंबो बंदरावर थांबण्याची परवानगी मागत होती। सध्या ही बुशहर युद्धनौका श्रीलंकेच्या नौदल तळावरती आहे। आखाती युद्ध संपवण्यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी सूतोवाच केलाय। आम्ही लक्ष्यप्राप्तीच्या जवळ आहोत असं ट्रम्प यांनी म्हटलंय। त्यांनी ट्रुथ या सोशल मीडियावरती पोस्ट केलेली आहे। इराणच्या दहशतवादी राजवटीबाबत आमची लष्करी मोहीम संपवण्याच्या दृष्टीनं विचार करताना आम्ही उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या जवळ आहोत असं त्यांनी म्हटलंय। इराणची क्षेपणास्त्र क्षमता, प्रक्षेपक आणि त्यांच्याशी संबंधित सर्व काही पूर्णतः नष्ट करणं, इराणचा संरक्षण औद्योगिक पाया उद्ध्वस्त करणं, विमानविरोधी शस्त्रास्त्रांसह त्यांचं नौदल आणि हवाई दल संपुष्टात आणणं ही उद्दिष्ट जवळपास साध्य केल्याचं त्यांनी म्हटलंय। इराणला अण्वस्त्र क्षमतेच्या जवळपासही फिरकू न देणं आणि परिस्थिती उद्भवली तर अमेरिका त्वरित आणि शक्तिशालीपणे प्रतिसाद देण्याच्या स्थितीत असेल असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणमध्ये सैन्य पाठवण्याचा कोणताही विचार नाही असं अमेरिकेनं स्पष्ट केलंय। अध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या उच्चाधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलंय। मात्र ट्रम्प यांच्या समोर सगळे पर्याय खुले आहेत असंही त्यांनी म्हटलंय। अमेरिकेचा आखातात असलेलं सैन्य कोणत्याही क्षणी खर्ग बेट ताब्यात घेण्याची कारवाई करू शकतं, यालाही त्यांनी दुजोरा दिलाय। एकीकडे इराणमध्ये सैन्य पाठवणार नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं असलं तरी याच दरम्यान अमेरिकेने एक मोठं पाऊल उचललंय। यूएसएस त्रिपोलीसह 3 युद्धनौका पश्चिम आशियाकडे रवाना केल्यात। यूएसएस त्रिपोली पश्चिम आशियात पाठवण्याचे आदेश देण्यात आलेत। या 3 युद्धनौकांमध्ये 5000 नौसैनिक पाठवले जाणार आहेत। यूएसएस त्रिपोली 22 मार्चपर्यंत इराणला पोहोचणार आहे। इराणच्या सागरी किनाऱ्यावर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो परिषदेतील सहयोगी देशांवरती प्रचंड संताप व्यक्त केलाय। नाटो देश भ्याड आहेत अशी आगपाखड त्यांनी केली आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संरक्षणासाठी नाटो देशांनी युद्धात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं होतं आणि त्याला नाटो देशांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या। त्यावरून ट्रम्प यांचा तिळपापड झालाय। अमेरिकेविना नाटो संघटना कागदी वाघ आहेत असं त्यांनी म्हटलंय। नाटो देशांनी सध्याचं त्यांचं वागणं अमेरिका लक्षात ठेवेल हे लक्षात ठेवावं असं म्हटलंय। आणि या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एक अत्यंत मोठी बातमी, इराणनं इस्रायलच्या अणु प्रकल्पांवरती मारा करण्याचा प्रयत्न केलाय। इस्रायलची अण्वस्त्र तयार करणाऱ्या प्रकल्पांवर मारा करण्याचा प्रयत्न करताना तिथल्या अणु संयंत्रांना लक्ष्य करण्याचाही प्रयत्न झालेला आहे। युद्धाच्या 22व्या दिवशीही इराण आणि इस्रायल यांचं भीषण युद्ध सुरू आहे। इराणनं तेल अवीव शहरावरती जोरदार मारा केला। तेल अवीव जवळच्या किर्यात ओनू शहरावरती इराणनं मारा केलेला आहे। तर इस्रायलवर इराणचे जोरदार हल्ले सुरूच आहेत। हायफा आणि तेल अवीववर क्षेपणास्त्रांनं इराणनं हल्ले केलेत।
25 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. खोर्म शहर आणि गद्र क्षेपणास्त्रानं हल्ला करण्यात आलाय. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरूच आहे. इराण पूर्णपणे शक्ती पणाला लावून पलटवार करतोय. इराणनं अमेरिकेचा तळ आणि इस्रायलमध्ये विविध भागात जोरदार बॉम्बफेक आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवलेत. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत हल्ल्याची 17वी खेप इराणनं सुरू केली आहे. इराणनं अमेरिकेशी संबंधित ठिकाणांवर ड्रोन्स आणि मिसाईलद्वारे मारा केलेला आहे. इराणनं इराकमधील अमेरिकन तळांना जोरदार लक्ष्य केलंय. इराकमधील अमेरिकेचा लष्करी तळ इराणच्या टार्गेटवर होता. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेच्या व्हिक्टोरिया तळावरती अग्नितांडव माजलेलं होतं.